शर्ट घातलेला नव्हता, मग त्यामुळे बाबा म्हणले व्हिडिओ काढू नको, पण बाबांना म्हणलं आपले व्हिडिओ रिअल असतात. मग आजी आणि बाबांना पंढरपूरवरून देवदर्शन करून आले होते. मग म्हटलं त्यांचं दर्शन घेऊ आता छानपैकी आणि मग त्यांची विचारपूस करू. कसं झालं देव? चांगलं झालं भाऊ. बाबा आणि आजी दोघे बहीण भाऊ आहे आणि ते पण जावळे रावळे. मग इकडे बाबांना त्यांच्या मित्राला भेटायला घेऊन आलो. बाबांचं वय 75 आहे, त्यांच्या मित्राचं वय 55 आहे, पण मैत्रीला वयाचं बंधन नसतं या ठिकाणी सिद्ध झालं. त्यानंतर आलो पेट्रोल भरण्यासाठी आणि एवढी लाईन तर आम्ही कधीच बघितली नव्हती. संकेतन मी शॉक झालो डायरेक्ट. हे प्रभू, हे हरिराम, हे कृष्ण जगन्नाथ, मे क्या हुआ, ये लाईन लग गया पूरा. आणि पेट्रोल आहे ना हे कॅशनच मिळत होतं, त्याच्यामुळे करपे नावाचा मित्र हा देवासारखा धावून आला आणि त्याने कॅश दिली. त्याला म्हटलं भाऊ तू आला नसतं तर आज काहीच झालं नसतं, तो आभार मानावे तितके कमीचे. मग संकेत शेवटी वैतागला होता आणि त्याने पेट्रोल भरून घेतलं. त्यानंतर आम्ही जरा मॉलमध्ये गेलो, कारण त्याला गृह उपयोगी वस्तू घ्यायच्या होत्या. मॉल एवढा चकाचक होता ना का डोळे दिपून